श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर प्रत्येक आईने मुलावरून उतरून टाका ही एक वस्तू. अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, चिडचिडपणा बंद होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, नजर दोष कमी होईल. आता 1 जानेवारीपासून 2026ची सुरुवात होत आहे. आपण सर्वजण नवीन वर्षाचा संकल्प करत असतो. त्याचबरोबर एका आईने आपल्या मुलासाठी हा उपाय खूपच फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळे एका आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करावा. आपले मुले खूप चिडचिड करत असतील तर समजून जा की कुठेतरी नजरबाधा अडवत आहे. हे आपण समजून जावे. आता या व्हिडिओमध्ये हा एक असा उपाय मी सांगणार आहे की तुमचे सर्व काही समस्या असतील मुलाबाबतच्या त्या नक्की कमी होणार. चला तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा नवीन व्हिडिओसाठी. चला तर मग हा काय उपाय आहे? हा उपाय आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे व इंग्रजी वर्षाला सुरुवात झालेली आहे व आपण हा उपाय आपल्या मुलासाठी करावा. हे केल्याने आपल्या मुलांचे सर्व इडापिडा संकट सर्व दूर निघून जातील. आता हा उपाय गुरुवारी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी म्हणजे तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 9:30च्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे. ही वेळ लक्ष्मी आगमनाची आहे व सकारात्मक अशी लहरींची देखील आहे. जर घरामध्ये सूतक असेल किंवा मासिक धर्म कोणाला आलेला असेल तर हा उपाय करायचा नाही. तर या काळामध्ये हा उपाय करता आला नाही तर एखादा शुभ दिवस असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. नाहीतर येणाऱ्या कोणताही शुभ दिवशी हा उपाय करू शकतात. गुरुवारी सुद्धा करू शकता. आता साहित्य काय लागणार आहे तर पिवळी मोहरी. ही पिवळी मोहरी नजर बाधा वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही पिवळी मोहरी असते. ही आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजेच रस्त्यावरची माती. रस्त्यावरची माती ही आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी लागलेली बाहेरची नजर काढण्यासाठी मुठभर अशी आपल्याला माती पण घ्यायची आहे. आता तिसरं म्हणजे खडे मीठ. खडे मीठ हे नकारात्मकता शोषून घेण्यासाठी वापरले जाते. तर जी नकारात्मकता आहे आपल्या मुलांमध्ये आलेली असेल तर ते शोषून घेण्याचे काम हे खडे मीठ करत असते. तर आपल्याला खडे मीठसुद्धा घ्यायचे आहे. त्यानंतर चौथं काय घ्यायचं आहे तर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगा घेणार आहेत त्या फूल असलेली असावी. ही संकटांचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी अशी ही लवंग असते. ती आपण 2 घ्याव्यात. त्यानंतर 5 नंबर म्हणजेच तुरटीचा खडा. हा तुरटीचा खडा मुलांच्या भोवती असलेले जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपण हा तुरटीचा खडाचा उपयोग करणार आहोत. विधी व मोडगा ही मी तुम्हाला स्वस्थिर सांगते. म्हणजे जे विधी आहेत, जो तोडगा आहे हे मी तुम्हाला आता सर्व काही सविस्तर सांगणार आहे ते ऐका. आता हा उतारा कसा करायचा आहे? एका छोट्या ताटात किंवा आपल्या हातात सर्व या वस्तू घ्यायच्या आहेत. तर ह्या वस्तू कोणत्या तुम्हाला मी आत्ताच सांगितलेली आहे की मुठभर माती घ्यायची आहे, त्याचबरोबर मोहरी घ्यायची आहे, खडे मीठ घ्यायचे आहे, लवंगा घ्यायच्या आहे, तुरटीचा खडा घ्यायचा आहे. या वस्तू तुम्ही ताटात किंवा हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या मुलाला पाठावर बसवायचे आहेत. आता पाठावर बसवल्यानंतर मुलाचे तोंड हे आपल्याकडेच म्हणजेच
मुलाचे तोंड हे दक्षिणेकडे नसावे हे लक्षात ठेवा. दक्षिणेकडे त्याचे तोंड करून तुम्ही उतारा करू शकत नाही. पूर्व किंवा उत्तर दिशेला त्याचे तोंड केले तरी उत्तम आहे. आता ती सर्व साहित्य हातात घेऊन मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा अँटी क्लॉकवाईज ओवाळा व ओवाळताना म्हणायचं आहे की मुलाला कोणाची नजर, इडापिडा, अभ्यासातील अडथळे, नोकरीतील संकटे या काहीही दुःख हे सर्व काही या वस्तूसोबत सर्व इडापिडा दुःख निघून जावे असा हा उतारा 7 वेळेस करत असताना आपण हे म्हणायचं आहे व तो उतारा करायचा आहे. त्याच्यानंतर एका वाटीत तुम्ही कापूर जाळायचा आहे आणि त्यावर ही सर्व उतार्याची सामुग्री आहे ती टाकून द्यायची आहे. आता त्याचा जाळ झाल्यानंतर त्याची जी आग आहे, धूर आहे, त्या वाटेत जी वाईट शक्ती आहे ती निघून जाईल व उरलेली नंतरची जी राख आहे ही आपल्याला एका कचऱ्यामध्ये किंवा घराबाहेर दूर नेऊन टाकायची आहे. तर एवढाच उपाय करून थांबू नका आणि थांबायचे पण नाही. तर मुलांच्या प्रगतीसाठी ही नवीन वर्षाची एक सुरुवात म्हणून तुम्ही मुलांना गणपती अथर्वशीर्ष हे वाचायला दररोज सांगा. हे श्रद्धेने केलेला उपाय खूप मोठा बदल घडवून आणतो आणि आणणारा उपाय आहे. लक्षात ठेवा, आईने केलेल्या उपायामध्ये खूप मोठी शक्ती अशी असते आणि हा तुम्ही जर आईने आपल्या मुलासाठी हा जर उपाय केला तर खरंच नक्की याचा तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं कमेंट्स बॉक्समध्ये लिहा व सेंड करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.